बड़ी खबर तिरोड़ा तहसील के ग्राम बरबसपुरा में शराबबंदी के समर्थन में एक विशाल रैली निकाली गई। तिरोड़ा तहसील के ग्राम बरबसपुर में शराबबंदी के समर्थन में एक विशाल रैली निकाली गई। इस रैली में गांव की महिलाओं, पुरुषों और स्कूल के छात्रों ने लिया बढ़ चढ़कर हिस्सा। महाराष्ट्र के गोंदिया जिले के तिरोड़ा तहसील के बरबसपुर गांव में एक महत्वपूर्ण सामाजिक पहल की खबर सामने आई, जहां गांव को शराब मुक्त बनाने के लिए एक बड़ा अभियान चलाया गया है। आज सुबह ठीक 8 बजे बरबसपुरा गांव में शराबबंदी के समर्थन में एक विशाल रैली निकाली गई। इस रैली में गांव की महिलाओं और पुरुषों और स्कूल के छात्रों ने बढ़ चढ़कर हिस्सा लिया। रैली का मुख्य उद्देश्य गांव में पूर्ण शराबबंदी लागू करना था। इस दौरान दारूबंदी समिति, ग्राम पंचायत और टाटा मुक्ति समिति के सदस्यों ने एकजुटता का परिचय दिया। ये रैली गांव के उन घरों तक पहुंची जहां शराब बेचने का संदेह था। वहां दारूबंदी समिति के सदस्यों ने शराब की बिक्री की जांच की और शराब विक्रेताओं को सख्त चेतावनी देते हुए उन्हें आधिकारिक नोटिस भी सौंपा। इस अभियान में ग्राम पंचायत के सभी सदस्य, टाटा मुक्ति समिति के सदस्य, दारूबंदी समिति के सभी सदस्य और अन्य शामिल थे। 17/10/2025 गावामध्ये दारूबंदीसाठी रॅली काढलेली होती आणि त्यामध्ये संपूर्ण गावकऱ्यांनी आमचा सपोर्ट केला। आम्ही महिलांनी एक समिती तयार केलेली आहे दारूबंदीची आणि त्या समितीच्या आणि सगळ्या गावकऱ्यांच्या सहकार्याने आम्ही जे लोक गावामध्ये म्हणजे दारू विकतात त्यांच्यावर जाऊन आम्ही तिथे हमला केला आणि तिथे जेही आम्हाला त्यांच्याकडून जे सामान मिळालं ते जप्त केलं आणि त्यांना वॉर्निंग दिली की ह्याच्यानंतर जर तुम्ही असाच धंदा सुरू ठेवला तर तुमच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल आणि ग्रामपंचायतकडून जेही कारवाई होईल त्यालाही तुम्हाला सामना करावा लागेल त्याचंही। आणि ह्यानंतर आम्ही अजून म्हणजे त्यांच्यावर सतत हमला करत जाऊ आणि आमच्या समितीद्वारा त्यांना वॉर्निंग देत राहू। आम्ही मध्ये म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर दारूचे प्रमाण वाढलेले आहे। दारू पिणारे लोक सगळ्या घरोघरी म्हणजे सगळ्यांची तीच गत आहे, घरातलं वस्तू नेणं, दारूसाठी त्या वस्तू विकणं, घरातले पैसे चोरणं आणि म्हणजे आपल्या बायकोला मारणं, घरामधलं वातावरण म्हणजे दूषित करणं, हे सगळं म्हणजे गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर चाललेलं आहे आणि दारूचे धंदे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर लोकांनी सुरू केलेले आहेत। म्हणून आम्ही हा कदम उचललेला आहे आम्ही आणि याच्यानंतर सतत आम्ही म्हणजे दारूबंदीसाठी प्रयत्न करत राहू। घरचे पैसे वगैरे नेतात आणि तांदूळ वगैरे विकतात, त्या पैशाची दारू पितात आणि मुलाबाळांना सुद्धा पैसे देत नाही पण दारूसाठी पैसे ठेवतात। ते ना घरची चोरी वगैरे करतात, घरी येऊन मारपीट करतात, मुलाबाळांना धमकवतात, पत्नीला, आईला शिवे गारी देतात। म्हणून आम्ही दारूबंदी म्हणून कारवाई करतो। दारूचे प्रमाण जास्त वाढलेले होते आणि त्या दारूच्या आरी जाऊन नवीन यंग जनरेशन मुलं, नवीन पिढीचे ते त्याच्या आरी गेलेले होते आणि काही मुलं वारलेलेही होते। त्याकरिता आम्ही संपूर्ण गाव मिळून हे दारूबंदी मोहीम राबवित आहोत आणि बाहेरचे लोक आपल्या गावाला येऊन दारू पिऊन पळत होते। माझ्या गावचं वातावरण खराब होत होता, आगळा वेगळा होत होता, दूषित होत होता। त्याकरिता आम्ही ही मोहीम राबवत आहोत। दारू पितात आणि का नाही ह्या लहान गावामध्ये का नाही दारूसाठी का नाही हे शिवागार देतात, पेटीतले पैसे चोरून देतात, यांच्या घरी तांदूळ बाहेरचे बारीकचे तांदूळ यांना मारपीट करतात वगैरे सगळे। दसऱ्याच्या दिवशी, हे दसरा नाही दुर्गेच्या दिवशी, दुर्गा विसर्जनच्या दिवशी त्यांना का नाही दुर्गा विसर्जन करत असतात आणि त्यांना मारपीट करतात। करून GR आलेला होता की तुम्ही समिती तयार करा आणि गावामध्ये दारूबंदी करा। तसेच गावामध्ये वारंवार आम्हाला लेडीज सांगत होते की तुम्ही गावामध्ये दारू वगैरे बंद करा, हे सर्व नशेमध्ये इकडे तिकडे पडतात, रोडावर झगडे होतात, चोऱ्या करतात, त्याच्याकरिता तुम्ही दारू बंद करा। त्यानंतर आम्ही ग्रामसभेमध्ये एक ठराव घेतला। त्या ठरावामध्ये हा प्रस्ताव पास केला की आपल्या गावामध्ये दारू बंद झाल्या पाहिजे की नाही। सगळ्यांनी आम्हाला प्रतिसाद दिली। त्यानंतर आम्ही हे मोहीम राबविला आणि आज दिनांक 17/10/2025
सकाळी 8 वाजतापासून 10 वाजतापर्यंत आम्ही गावामध्ये रॅली काढली, दारूबंदीची रॅली काढली.